गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर आज आहे सोमवार आणि काल होती आषाढी एकादशी. तर माझा कालचा पण उपवास आणि आज सोमवारचा उपवास म्हणजे महादेवांचा उपवास. तर 2 दिवसाचा उपवास खूप भारी जाईल म्हणून मी विचार केला की आज ना सकाळी जेवण करून दिवसभर उपवास करायचा आणि मी इथे झाडू आणि ब्रश एक सोबत केलेला आहे. मी इतकी टॅलेंटेड आहे. मग आली आहे मी चाय बनवायला. मला चायशिवाय अजिबात जमत नाही. माझी सकाळी चायशिवाय होतच नाही. मग मी चहा वगैरे पिऊन अंघोळ वगैरे करून आली आणि इथे मी रेडी होत आहे. तसं आमच्याकडे रोज हेच आहे की सकाळी उठलं की चहा वगैरे पिऊन अंघोळ करायची आधी, मगच स्वयंपाक करायचा. कारण जो स्वयंपाक करतो आपण तो देवाला नैवेद्य देत असतो, म्हणून आधी अंघोळ करायची आणि मगच स्वयंपाक करायचा. आणि मी आज जेवणात खूप काही बनवलेलं आहे, ते मी समोर दाखवणारच तुम्हाला. तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी इथे देवाला नैवेद्य लावायला जात आहे. तर इथे मी आज मी पूजा केलेली नाही, मी माझ्या सासूबाईंनीच पूजा केलेली आहे. मी इथे देवाला नैवेद्य लावला आहे आणि मग मी जेवायला बसली. तर हे आहे खीर, साधं वरण, कढी, पोळी आणि मिक्स व्हेज, झुणका भाकर, भात आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि हे भजे. शेंगदाण्याची चटणी आणि भाकर माझ्या नवऱ्याची खूप जास्त फेवरेट आहे.